आंदोलनाला 100% यश आलं असं तुम्हाला वाटतं का? तुम्हाला धमक्याही आल्या असतील, मग अशा वेळेस तुम्हाला कधी भीती वाटली नाही? पण जेव्हा पहिल्यांदा ओबीसी एल्गार मेळावा सभा झाला अंबड येथे हे आणि एका रात्रीमध्ये व्हिडिओ जवळपास 40 ते 50 लाख लोकांपर्यंत पोहोचला आणि त्याच्यानंतर मला धमक्या यायला सुरुवात झाली. कधी जरांगे पाटलाशी तुमची भेट झाली किंवा त्या या विद्यार्थी असलेले विठ्ठल कांगणे सर यांनी की विवेकानंद करिअर अकॅडमीचा झेंडा संपूर्ण महाराष्ट्रभर पसरवलेला आहे असेल, पण त्या चर्चेमधून मला मनोज जरांगे नेमकं रसायन काय आहे ते कळलं मध्ये, कारण या जवळपास लोकांनी असं षडयंत्र पेरलं होतं की हे सगळं मराठा आंदोलकांनी केलेलं आहे, ज्यांनी मला वैयक्तिक फोन करून मला विनंती केली की सर कृपया फोन रेकॉर्ड करून नका. माझी पहिल्यांदा जरांगे पाटलांशी भेट झाली. म्हणजे मी जे दिसतोय तुम्हाला सगळ्यांसमोर की एटीएम गुरु, तर मी एकटा नाही, याच्यामध्ये माझी या शब्दावर चर्चा होणं खूप महत्वाचं आहे, कारण लढाई अजून संपलेली नाही, विजय अजून आपल्याला मिळालेला नाही, म्हणून तिला मिळालं म्हणून ते मला मिळेल का हा मूळ मुद्दा आहे. हा स्वतः जरांगे पाटील म्हणतात मी